आजच्या राशी भविष्यात तुमचे स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल. सुरू करूया मेष राशीपासून. उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवल देखील आहे. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. काही जणांना अनोखा नवा रोमांस हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. आपल्या प्रिय मित्रांसोबत पर्याप्त वेळ घालवण्याची शक्यता आहे. असे क्षण आपल्या संबंधांना उत्तम बनवतात. उपाय: उत्तम आरोग्यासाठी काळ्या आणि पांढऱ्या मोत्याची माळ गळ्यामध्ये घाला. आता पुढची रास वृषभ रास. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेम स्प्रीवर जाणार आहात. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. तुमचा जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला थोडीशी मदत करण्याची गरज आहे. आज तुमचे व्यक्तित्व लोकांना निराश करू शकतात, म्हणून तुम्हाला आपल्या व्यक्तित्वात सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे. उपाय: मांस, दारू, हिंसा, दुसऱ्याची पीडा, निंदा याचा त्याग केल्याने आर्थिक स्थिती शुभ राहील. आता पुढची रास मिथुन रास. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहे. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. तुमचा प्रेमी तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार ते आज तुम्हाला मोकळेपणाने समोर ठेवतील. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. आयुष्य तुमच्याप्रमाणे तेव्हाच चालू शकते जेव्हा तुम्ही योग्य विचार आणि योग्य संगतीमध्ये राहता. उपाय: चांदीच्या बांगड्या किंवा कडा घातल्याने प्रेम संबंधांमध्ये वाढ होते. आता पुढची रास कर्क रास. तुमचा विश्वास आणि ऊर्जा शक्ती आज उच्च असेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात. आज तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत असाल. तुमच्या ह्या व्यवहाराने तुमच्या घरातील व्यक्ती चिंतित होऊ शकतात. उपाय: आपल्या आर्थिक परिस्थितीत सत्तेवाढीसाठी विद्वान, बुद्धिजीवी, ज्ञानी लोकांना सन्मान द्या आणि त्यांचा आदर करा. आता पुढची रास सिंह रास. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्रमैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ करू होईल.
स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहे. उत्तम दिवस आहे. सिनेमा, पार्टी आणि मित्रांसोबत फिरण्याची शक्यता आहे. उपाय: घरामध्ये बांबूचे चिक खिडकी दरवाजावर लावणे आर्थिक स्थितीसाठी शुभ आहे. आता पुढची रास कन्या रास. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे, विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या, कारण चोरी होण्याची शक्यता आहे. खास करून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येईल. आज तुम्हाला नात्याचे महत्त्व कळू शकते, कारण आजच्या दिवशीचा जास्त वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. पैशाला इतके महत्त्व देऊ नका की तुमचे नाते खराब होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा की धन मिळू शकते परंतु नाते कधीच नाही. उपाय: मांस, मदिरा व तामसिक वस्तूंचा त्याग तुमच्या विचारांना निर्मळ ठेवेल. आता पुढची रास तुळ रास. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या, एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कुणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार पुरेसा वेळ देईल. आपल्या वडिलांसोबत आज मित्रांप्रमाणे बोलू शकतात. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. उपाय: झाकणासह वाहत्या पाण्यामध्ये रिकामे मातीचे घडे प्रवाहित केल्याने कारकीर्द वाढेल. आता पुढची रास वृश्चिक रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. आपल्या प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करू नका. काही रोचक मॅगझिन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. शांततेचा वास तुमच्या मनामध्ये राहील आणि म्हणून तुमच्या घरातही उत्तम वातावरण ठेवण्यात यश मिळेल. उपाय: कुटुंबात आनंद वाढवण्यासाठी बदामी किंवा सफेद पेस्टल रंगाची चादर, कव्हर आणि ब्लँकेटचा वापर करा. आता पुढची रास धनुरास. तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हस्त मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. कुणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. प्रणराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत व्यतीत करू शकतात. तुमचा जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही तर तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. उपाय: वाढत्या प्रेम आयुष्यासाठी आपल्या घरात सफेद चंदनाच्या मुळांना निळ्या कपड्यात गुंडाळून ठेवा. आता पुढची रास मकर रास. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो. हे पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्य वाटेल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. आज प्रेमी किंवा प्रेमिका आज खूप रागात असू शकतात, यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहे तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा.
आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल. आपल्या सामर्थ्यापेक्षा जास्त काम करणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होईल. उपाय: धार्मिक ठिकाणी शुद्ध तूप दान करा, याने कौटुंबिक आयुष्य चांगले राहील. आता पुढची रास कुंभ रास. आपल्या आरोग्याची उगाच चिंता करू नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते. तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे, यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाही. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. आज पाण्याची आयुष्यात काय किंमत आहे या बाबतीत तुम्ही घरातील लहान लोकांना लेक्चर देऊ शकता. उपाय: चांदीच्या चमच्याने किंवा चांदीच्या ताटामध्ये जेवण करणे आरोग्यासाठी लाभदायक असेल. आता पुढची रास मीन रास. आज तुम्ही करमणुकीत रमाल, क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आपल्या प्रियकर प्रेयसीला आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे ती नाराज होऊ शकते. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकतात. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. उत्तम भविष्याची योजना बनवणे कधीच वाईट नसते. आजच्या दिवशी चांगले प्रयोग तुम्ही उज्ज्वल भविष्याची योजना बनवण्यात करू शकतात. उपाय: लव्ह लाईफला चांगले ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा.